नमस्कार. मी प्रल्हाद कचरे. आपण पाहत आहात विधी साक्षरता. आजपर्यंत आपण 41 व्हिडिओज या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि खूप व्ह्युअर्सच्या अत्यंत चांगल्या प्रतिक्रिया आणि नवे नवे शंका शिवाय नव्या नव्या सूचना येत आहेत. आपण लँड ॲक्विजिशन कायदा जो नवीन आलेला आहे 2013चा त्याच्या संदर्भात देखील आजपर्यंत 8 व्हिडिओज केलेत. लँड ॲक्विजिशनची एक स्वतंत्र अशी प्लेलिस्ट आहे. आपल्याला विषयवार प्लेलिस्ट दिसतील. एनएचसाठी प्लेलिस्ट आहे. न्यू लँड लॉज जे आहेत किंवा न्यू पॉलिसीज जे आहेत त्याच्या संदर्भातील आहे. राईट टू इन्फॉर्मेशनच्या संदर्भातील आहे. गुड गव्हर्नन्सच्या संदर्भातील आहे आणि लँड ॲक्विजिशन ॲक्टच्या संदर्भातील आहे. त्या संदर्भातील जे सर्व कायदे आहेत ते सर्व कायदे किंवा त्या सर्व या ज्या प्रक्रिया आहेत त्या 8 आत्तापर्यंत, हा 9वा आणि यापुढे आणखी 1-2 व्हिडिओज होतील. हे सर्व एकाच प्लेलिस्टमध्ये आपल्याला मिळू शकतील. आपल्याला ते पाहिजे असेल तर आपण उजव्या बाजूला इथे जे आय दिसतं आहे इथे सजेस्टेड व्हिडिओजमध्ये, इथे ती प्लेलिस्ट इथे क्लिक केलं की आपल्याला त्या प्लेलिस्टवर जाता येईल आणि एक एक करून तो व्हिडिओ पाहता येईल. शिवाय 41 व्हिडिओसुद्धा आपल्याला एकाखाली एक क्लिक करून ते पाहता येतील. आपल्याला हा व्हिडिओज आणि हे आवडत असेल तर आपण नक्की लाईक करा. ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना देखील पाठवा, आप्तेष्टांना पाठवा. त्यांनाही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सांगा, लाईक करायला सांगा. आणि लाईक असं सबस्क्राईब केल्यानंतर किंवा जी बाजूला बेलचं बटन आहे त्याला जर आपण क्लिक करून ठेवलं तर त्याला आपल्याला सतत नवीन जे काही व्हिडिओज येत आहेत त्या व्हिडिओच्या संदर्भातील नोटिफिकेशन्स येत राहतील आणि आपल्याला आपल्या इच्छेप्रमाणे किंवा वेळेनुसार ते पाहता येतील. आज आपण जे पाहणार आहोत, आत्तापर्यंत आपण रिहॅबिलिटेशनचे बेनिफिट्स आणि अवॉर्ड किंवा निवाडा ज्याला आपण म्हणतो भूसंपादनाचा नव्या कायद्यातील, या सर्व बाबी आपण तपासल्या होत्या आणि त्यानंतरचे जे काही राहिलेले या कायद्यातले कलम आहेत ते आपण आज अत्यंत संक्षिप्तरित्या या ठिकाणी समजावून घेऊ. या कायद्यामध्ये जसं अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट आहे आणि अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटचे बरेच अधिकार हे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत. जिल्हाधिकारी अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणूनही काम करतात आणि जिल्हाधिकारी म्हणूनही काम करतात. शिवाय त्यांच्या हाताखाली असणारे जे अप्पर जिल्हाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी असतात त्यांच्यापैकी एक रिक्वायरिंग ऑफिसर म्हणून किंवा ज्याला आपण लँड ॲक्विजिशन ऑफिसर असं म्हणतात पॉप्युलरली, काम करतात. शिवाय कलम 43मध्ये अशी एक तरतूद आहे की अपॉइंटमेंट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटर, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक रिहॅबिलिटेशनचा ॲडमिनिस्ट्रेटर किंवा ज्याला आपण पुनर्वसनाचा प्रशासक असं म्हणतो, पुनर्स्थापना करण्याचा जो प्रशासक असं म्हणतो, ते अप्पर जिल्हाधिकारी असू शकतात किंवा उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी असू शकतात. शिवाय विभागाच्या ठिकाणी जे आयुक्त असतात, विभागीय आयुक्त, त्यांना कमिशनर फॉर रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंट असं देखील या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि याच्याशिवाय प्रोजेक्ट जेव्हा आपण या जमीन भूसंपादनासाठी प्रस्ताव पाठवतात, जी अथॉरिटी ती पाठवते त्याला रिक्वायरिंग अथॉरिटी असं म्हणतात. मात्र त्यांचा एक प्रकल्प असतो आणि त्या प्रकल्पाच्या स्तरावर देखील एक रिहॅबिलिटेशनची कमिटी असते. त्याच्यामध्ये प्रोजेक्टचे अधिकारी असतात, भूसंपादनाचे अधिकारी असतात, रिहॅबिलिटेशनचे अधिकारी असतात. शिवाय अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटने नेमलेले सदस्य असतात आणि जेव्हा जेव्हा असे अडचणी येतात भूसंपादन आणि रिहॅबिलिटेशन किंवा आपण पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेच्या प्रक्रियेमध्ये, त्याच्यावरती चर्चा करून त्या ठिकाणी उपाय शोधले जातात. आता या ठिकाणी 46 कलम आहे, प्रोव्हिजनिंग रिलेटिंग टू रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट टू अप्लाय इन केस ऑफ पर्सन्स अदर दॅन स्पेसिफाईड पर्सन्स. या कायद्यामध्ये याच कलम 46मध्येच व्याख्या दिलेली आहे स्पेसिफाईड पर्सन्सची. या स्पेसिफाईड पर्सन्सशिवाय जर इतर व्यक्ती असतील, व्यक्तीची देखील व्याख्या या आपण कलम 3 जी पाहिलं त्या कलम 3मध्ये व्यक्ती ज्याला आपण पर्सन म्हणतो त्या पर्सनची देखील व्याख्या दिलेली आहे. तेव्हा यांच्याशिवाय जर असतील तर रिसेटलमेंटच्या तरतुदी लागू राहतील असा त्याचा अर्थ या ठिकाणी आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जर का जमिनीची खरेदी केली असेल 1000 एकरपेक्षा जास्त, अगदी खरेदी नसले तरी देखील त्या ठिकाणी पुनर्वसन आणि पुनर्वसाहतच्या संदर्भातील ज्या तरतुदी आहेत त्या मात्र लागू होतील असा याचा अर्थ आहे. नंतर क्वांटिफिकेशन अँड डिपॉझिट ऑफ रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट अमाऊंट. जिल्हाधिकाऱ्यांनी मागितल्याबरोबर जी जिल्हाधिकाऱ्यांनी वर्कआउट केलेली भूसंपादनाची किंवा पुनर्वसनच्या निरनिराळ्या लाभांची रक्कम असेल ती प्रोजेक्ट अथॉरिटीने किंवा ज्याला आपण रिक्वायरिंग अथॉरिटी असं म्हणतो त्यांनी ताबडतोब जिल्हाधिकाऱ्यांकडे भरली पाहिजे. याशिवाय राष्ट्रीय स्तरावर एक मॉनिटरिंग कमिटी देखील नेमली जाते रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंटसाठी. त्या रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये हे पाहतं. त्यांच्या डिपार्टमेंटच्या स्तरावरती ही कमिटी नेमली जाते आणि राष्ट्रीय स्तरावर त्याचं मॉनिटरिंग, या कामाचं मॉनिटरिंग करते. शिवाय रिपोर्टिंगच्या रिक्वायरमेंट्स आहेत.
प्रत्येक राज्यामध्ये ह्या कायद्याच्या अंमलबजावणीचे अहवाल घेतले जातात आणि केंद्राला देखील हे अहवाल पाठवले जातात. शिवाय स्टेट जशी केंद्रीय स्तरावर नॅशनल मॉनिटरिंग कमिटी आहे, तशीच राज्याच्या स्तरावर देखील राज्याची मॉनिटरिंग कमिटी आहे रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट पाहण्यासाठी. आणि ती हे लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंटचं काम जे पाहतात त्या मंत्रालयामध्ये नेमलेली असते. याशिवाय पूर्वीच्या कायद्यामध्ये असं होतं की जेव्हा अवॉर्ड केला जात होता लँड ॲक्विजिशनचा आणि तो अवॉर्ड शेतकऱ्यांना मान्य नसायचा, तेव्हा त्यांना रेफरन्स करायला लागायचा आणि रेफरन्स तो सिव्हिल कोर्टामध्ये करायला, सिनियर डिव्हिजन सिव्हिल कोर्ट जे असतील ते किंवा ॲडिशनल डिस्ट्रिक्ट जज यांच्यासमोर या केसेस चालत होत्या. आता या कायद्यामध्ये त्यांनी कोर्टाकडे जाण्याऐवजी त्यांनी या कायद्यामध्येच एक अथॉरिटी क्रिएट केली. त्याला म्हणतात इस्टॅब्लिशमेंट ऑफ लँड ॲक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट अथॉरिटी. प्रत्येक राज्यांनी अशा अथॉरिटीचा तर नियुक्त केल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील नागपूरमध्ये एक अथॉरिटी आहे, नागपूर आणि अमरावतीसाठी. आणि रेस्ट ऑफ द जो महाराष्ट्र आहे, बाकीचे जे डिव्हिजन्स आहेत किंवा रेव्हेन्यू ज्याला आपण महसूल विभाग म्हणतो, त्या विभागांसाठी औरंगाबाद या ठिकाणी एक रिहॅबिलिटेशन अँड रिसेटलमेंट अथॉरिटी नेमण्यात आलेली आहे. त्या अथॉरिटीचं कंपोजिशन आहे ते फक्त वन मॅन कमिटी आहे किंवा वन डिस्ट्रिक्ट जज जे असतात किंवा रिटायर्ड डिस्ट्रिक्ट जज यांच्या अध्यक्षतेखाली वन मॅन कमिटी किंवा वन मॅन जे प्रिसाइडिंग ऑफिसर असतात ते जिल्हा न्यायाधीश दर्जाचे असतात. एक तर ते सिटिंग जज असतील किंवा रिटायर्ड जज असू शकतात. राज्य सरकार त्यांची नियुक्ती करतं आणि राज्य सरकार जेव्हा नियुक्ती करतं तेव्हा उच्च न्यायालयाशी सल्लामसलत केल्यानंतर ते करतात. त्यांना आवश्यक असणारे अधिकारी दिले जातात, रजिस्ट्रार आणि आवश्यक असणारा स्टाफ दिला जातो. त्यांचे पे अँड अलाउन्सेस आणि सॅलरीज याच्यासाठीची जी काही तरतूद आहे ती राज्य सरकार करतं. त्यांच्या जेव्हा व्हेकन्सीज होतात तेव्हा ते देखील राज्य सरकारच त्याच्याविषयीची पाहत असते व्यवस्था. रेजिग्नेशन, रिमूव्हल याच्या संदर्भात जे काय आहेत त्याही तरतुदी यामध्ये आहेत. नंतर याच्यासाठी एक नोटिफिकेशन काढायला लागतं आणि या नोटिफिकेशनच्या संदर्भात कोणालाही कोणतंही ॲक्सेप्ट घेता येणार नाही, कारण हायकोर्टाशी कन्सल्ट केल्यानंतर असं होतं. आणि त्यामुळं केवळ ही झालेली नियुक्ती सदोष आहे या मुद्द्यावरती कोणतंही प्रोसिडिंग किंवा लँड ॲक्विजिशनचं प्रोसिडिंग अवैध ठरता येत नाही. आणि या अथॉरिटीला जे पॉवर्स आहेत, ते प्रोसिजर आहेत, सिव्हिल कोर्टासारखे यांना पूर्ण पॉवर्स आहेत. त्यांच्याकडे रेफरन्स आल्यानंतर तो रेफरन्स हा डायरेक्ट जात नाही. त्यांच्या समोरच्या ज्या कार्यपद्धती आहेत त्या देखील ज्युडिशियल प्रोसिडिंग आहेत. जिल्हाधिकाऱ्याकडं ज्या शेतकऱ्याला अवॉर्ड मान्य नाही तो हरकत ठेवून रक्कम स्वीकारू शकतो आणि एक रेफरन्स दाखल करू शकतो. तो रेफरन्स दाखल करण्यासाठी साधारण 6 आठवड्यापासून 3 महिन्यापर्यंतचा कालावधी असतो. आणि असे आलेले जे काही रेफरन्सेस आहेत ते अथॉरिटीकडे पाठवण्याचं काम हे जिल्हाधिकाऱ्यांचं असतं. मात्र जिल्हाधिकारी म्हणजे जे भूसंपादन अधिकारी असतील त्यांनी जर पाठवलं नाही तर असा शेतकरी किंवा ज्याची जमीन गेली आहे, ज्याची मिळकत गेली आहे, अशी व्यक्ती अथॉरिटीकडे संपर्क साधू शकते, त्यांना अर्ज करू शकते आणि हा रेफरन्स पाठवावा असे निर्देश देण्याची विनंती करू शकते. पण जनरली बहुतेक वेळा जे काही रेफरन्सेस येतात ते ताबडतोब पाठवले जातात. आणि ह्यामुळं यासाठी या कायद्यामध्येच एक कोर्ट निर्माण केलेलं आहे किंवा न्यायिक अधिकाऱ्याचं पद निर्माण केलेलं असल्यामुळे आता या कायद्यामध्ये जे काही अवॉर्ड केले जातात, जी काही प्रक्रिया असते त्याला कोणत्याही न्यायालयामध्ये आव्हान देता येणार नाही एक्सेप्ट सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट. हायकोर्टामध्ये रिट पिटिशन होऊ शकतं, सुप्रीम कोर्टामध्ये रिट पिटिशन होऊ शकतं. ते अथॉरिटीच्या निर्णयाविरुद्ध होऊ शकतं किंवा आधीच्या प्रक्रियेच्या संदर्भात जर कोणाला काही आक्षेप असतील त्या संदर्भात देखील होऊ शकतं. तेव्हा ज्युरिडिक्शन ऑफ सिव्हिल कोर्ट्स बार्ड असं कलम 63 मध्ये लिहिलेलं आहे. 64 प्रमाणे रेफरन्स केला जातो. रेफरन्सची प्रक्रिया मी सांगितली. अवॉर्ड झाल्यानंतर ज्या शेतकऱ्याला ते मान्य नसेल त्याला दिला जाणारा मोबदला. मग कशासाठी रेफरन्स होऊ शकतो? डॅमेजेसच्या डिटरमाइन केलेल्या व्हॅल्युएशनसाठी केला जाऊ शकतो. मेजरमेंटच्या संदर्भात आक्षेप घेतले जाऊ शकतात. जी काही लँड ॲक्विजिशनची वर्कआउट केलेली रक्कम आहे त्याच्या संदर्भात आक्षेप असू शकतात. रिहॅबिलिटेशनचे दिलेले लाभ, रिसेटलमेंटचे दिलेले लाभ याच्या संदर्भात असू शकतात किंवा त्यांना दिल्या जाणाऱ्या ज्या निरनिराळ्या सुविधा आहेत त्याच्या संदर्भात असू शकतात किंवा यामध्ये अनेक लोकांचा इंटरेस्ट असेल, त्या इंटरेस्ट असणाऱ्या निरनिराळ्या लोकांमध्ये आलेल्या भूसंपादनाचा जो मोबदला आहे त्याचं जे काही वाटप केलं जातं त्या वाटपाच्या प्रक्रियेला देखील आव्हान दिलं जाऊ शकतं. अशा पद्धतीच्या हे सर्व आहे. बाकी त्याची जी प्रक्रिया आहे, सर्व्हिस ऑफ नोटीस, नंतर त्यांचा जो स्कोप आहे तो फक्त त्यांचं एकच काम आहे की जेव्हा रेफरन्समध्ये त्यांच्याकडे ह्या बाबी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत येतात तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी त्याचं स्टेटमेंट पाठवायचं असतं की एकूण प्रक्रिया कशी राबवली, त्यांना किती, ज्याला आपण मार्केट व्हॅल्यू कशी दिली,
मार्केट व्हॅल्यूच्या नंतर फॅक्टर कसा दिला, त्याच्यानंतर त्याचं सोलॅटियम कसं दिलं, याशिवाय इंटरेस्ट किती दिला, या सर्व बाबी आणि त्यात जे मुद्दे आक्षेपाचे असतील त्या आक्षेपाच्या संदर्भातले जे काही अभिप्राय आहेत ते जोडून त्यांना पाठवावं लागतं. आणि हे सर्व पाहिल्यानंतर संबंधितांचं म्हणणं आणि लँड ॲक्विजिशन ऑफिसरचं म्हणणं ऐकल्यानंतर, शिवाय ॲडमिनिस्ट्रेटर जे असतात रिसेटलमेंट आणि रिहॅबिलिटेशनचे, त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर ही अथॉरिटी कलम 26 प्रमाणे सर्व बाबी पाहिल, 26 ते 30 प्रमाणे सर्व बाबी पाहिल. शिवाय शेड्यूल 1 आणि शेड्यूल 2 मध्ये जे दिलेले मुद्दे आहेत आणि शेड्यूल 3 मध्ये दिलेले मुद्दे आहेत त्याप्रमाणे सर्व प्रक्रिया झाली आहे की नाही हे पाहिल आणि पुन्हा रिवर्क करेल. जर यांना नवीन पुरावे दिले असतील किंवा दिलेले पुरावे तपासले गेले नाहीत लँड ॲक्विजिशन ऑफिसरकडे असं काही म्हणणं असेल तर हे सर्व तपासलं जाईल आणि पुन्हा 26चे जे पॅरामीटर आहेत, 27चे जे पॅरामीटर आहेत, 28चे जे पॅरामीटर आहेत त्याच्याप्रमाणे ते एकदा डिटर्मिनेशन ऑफ कॉम्पेन्सेशन करतील. आणि त्यामध्ये जर का कुठे एक्सेस होत असेल तर ते एक्सेससाठीची जे काही अवॉर्ड आहे ते अवॉर्ड ते करतील. त्या अवॉर्डचा फॉर्म देखील याच्यामध्ये आहे. या मुद्दे कसे आहेत त्या पद्धतीने दिलं जातं. शिवाय या कारणासाठी कॉस्ट अवॉर्ड करण्याचे देखील त्यांना अधिकार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना किंवा लँड ॲक्विजिशन ऑफिसर जे असतील त्यांना जर एक्सेस अमाऊंट निघाली असेल तर त्या एक्सेस अमाऊंटवरचं व्याज म्हणजे कलम 11च्या नोटिफिकेशनपासूनचं व्याज आणि शिवाय ही रक्कम किती दिवसात भरावी यासाठी निर्देश दिले जातात. त्या दिवसापर्यंत जर भरले नाहीत तर मात्र एक्सेस रकमेवर देखील 15% व्याज आणि ज्या तारखेला पोझिशन घेतलं त्या पोझिशनपासून तर प्रत्यक्षात भरेपर्यंत 9% व्याज आणि विशिष्ट मुदतीमध्ये भरलं नाही तर त्यावरती 15% व्याज, अशा तरतुदी यामध्ये केलेल्या आहेत. आणि हे सर्व झाल्यानंतर पूर्वीच्या कायद्यामध्ये 18 कलमाप्रमाणे हे सर्व प्रक्रिया केली जात होती जुन्या कायद्यातल्या. आणि पूर्वीच्या कायद्यामध्ये कलम 28 होतं की जर एका अवॉर्ड झालेल्या प्रक्रियेमध्ये एकाच शेतकऱ्याने ॲक्सेप्ट घेतला आणि त्याचा ॲक्सेप्ट कोर्टाने मान्य केला, त्याचे दर मान्य केले आणि त्याच प्रकारचे जर बाकीचे शेतकरी राहिले असतील पण त्यांनी असं काही केलं नाही किंवा रेफरन्स केला नाही, अशा लोकांना कलम 28 मध्ये भूसंपादन अधिकाऱ्याकडे विनंती अर्ज सादर करता येत होता आणि त्यांना रिडिटर्मिनेशनची विनंती करता येत होती. इथे देखील कलम 73 प्रमाणे अशी रिडिटर्मिनेशन विनंती बाकीच्या लोकांना जर सर्व बाबी सारख्या असतील आणि फक्त एका याच्यामध्ये व्हॅल्युएशन वाढतं आहे, मार्केट व्हॅल्यू वाढतं आहे असं लक्षात आलं तर ती मार्केट व्हॅल्यू बाकीच्यांना देखील लागू करण्यासाठी रिडिटर्मिनेशन ऑफ अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन ऑन द बेसिस ऑफ अवॉर्ड ऑफ द अथॉरिटी हा कलम 73 जो आहे पूर्वीच्या 28 सारखाच आहे. आणि याच्यानंतर जर अथॉरिटीचं जे काही अवॉर्ड आहे ते मान्य नसेल तर याच्या विरुद्ध जे अपिलाची तरतूद ह्या कायद्यामध्ये आहे. म्हणजे पहिला आहे तो रेफरन्स आणि आता आहे ते अपील आणि अपील जाऊ शकतो ते हायकोर्टाकडे असं अपील पाठवता येतं. आणि अपोर्शनमेंट देखील निर्णयाच्या ठिकाणी केलं आहे की नाही ते व्यवस्थित पाहता येतं. त्याच्या संदर्भातलं जर काही डिस्प्यूट असेल तो देखील त्या अवॉर्डमध्ये ते निकाली काढतात. याशिवाय पेमेंट ऑफ कॉम्पेन्सेशन डिपॉझिट इन द अथॉरिटी म्हणजे अथॉरिटीकडे जे अकाउंट असेल त्या अकाउंटमध्येच एक्सेस अमाऊंट जी असेल ते डिपॉझिट करायला लागते. शिवाय ती अमाऊंट जी आलेली आहे अशी जी अमाऊंट असेल किंवा डिस्प्युटेड अमाऊंट असेल तर याच्या संदर्भात अनेक ठिकाणी डिस्प्यूट्स असतात आणि ती डिस्प्यूटची रक्कम मात्र अथॉरिटीकडे पूर्वी कोर्टात भरत होते ती आता अथॉरिटीकडे भरली जाऊ शकते. त्या रकमेचं इन्व्हेस्टमेंट कसं करायचं किंवा मनी डिपॉझिटेड इन रिस्पेक्ट ऑफ लँड बिलॉंगिंग टू पर्सन इनकॉम्पिटंट टू अलिएनिएट म्हणजे अनेक वेळा असं असतं की जमिनीला पूर्वपरवानगीशिवाय हस्तांतरित करता येत नाही. अशा बाबतीत जर असेल त्या व्यक्तीचं जर का भरलेलं असेल तर त्या इन्व्हेस्टमेंटचं काय करायचं याच्या संदर्भातल्या देखील तरतुदी यामध्ये दिलेल्या आहेत. नंतर त्यावरती पेमेंट ऑफ इंटरेस्ट या सर्व बाबी आपल्याला कलम 80 पर्यंत दिसतात. शिवाय निरनिराळ्या कामासाठी अनेक वेळा शासनाला सार्वजनिक हितासाठी किंवा व्यापक सार्वजनिक हितासाठी कायमस्वरूपी ॲक्विजिशन करण्याऐवजी काही अल्प कालावधीसाठी म्हणजे 2 वर्ष 3 वर्ष अशासाठी काही जमिनीचा वापर करण्याची आवश्यकता असते. तेव्हा टेम्पररी ऑक्युपेशन ऑफ वेस्टलँड किंवा अरेबल लँड आणि त्यासाठी प्रोसिजर आहे. त्यासाठी ॲग्रीमेंट करता येतो त्या शेतकऱ्यांशी आणि ॲग्रीमेंटप्रमाणे त्यांना कॉम्पेन्सेशन किंवा त्यांना लीज किंवा मंथली रक्कम देऊन किंवा एक रक्कम देऊन ती जमीन पुन्हा आहे तशी व्यवस्थित करून त्यांना देता येते. यासाठी देखील आपल्याला 80, 81, 82 आणि 83 असे तरतुदी या ठिकाणी दिसतात. या कायद्यांच्या अंतर्गत पनिशमेंटच्या देखील तरतुदी आहेत. अगदी 6 महिन्याचा कारावास आणि दंडाची तरतूद जर कोणी चुकीची माहिती देऊन चुकीच्या पद्धतीने फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा या कायद्यातल्या तरतुदींचा भंग केला तर तरतूद होऊ शकतात. कंपन्या आहेत, कंपन्यांनी जर का चूक केली, कंपन्यांनी काही भंग केला त्यांच्याविरुद्ध देखील खटला होऊ शकतो.
गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी किंवा गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटनी जर तरतुदी केल्या तरी होऊ शकतं. आणि या कायद्याखालचे जे काही केसेस आहेत त्याचे कॉग्निझन्स सिव्हिल कोर्ट नाही तर क्रिमिनल कोर्ट, ज्याला आपण मेट्रोपॉलिटन कोर्ट किंवा मेट्रोपॉलिटन ज्युडिशियल ऑफिसर्स किंवा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास हे दखल घेऊ शकतात. आणि या कायद्यांतर्गत फाईल होणारे जे काही गुन्हे आहेत त्याचे जे स्वरूप आहे त्याला नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स असं म्हणतात किंवा अदखलपात्र गुन्हा जो म्हणतो अशा पद्धतीचे ते गुन्हे असतात. नंतर जमीन एकदा अक्वायर केली आणि 19चं नोटिफिकेशन कलम 19 प्रमाणे नोटिफिकेशन काढलं की ती त्या सरकारमध्ये आणि त्या जी कोणती प्रोजेक्ट अथॉरिटी असेल त्यांच्यामध्ये वेस्ट केली जाते. अशा वेळेस जर का शेतकरी ताबा द्यायला तयार नसतील तर जे आजूबाजूचे जवळचे मॅजिस्ट्रेट असतील त्या मॅजिस्ट्रेटकडून सरेंडर एन्फोर्स करण्यासाठीच्या ऑर्डर्स मिळवता येतात. त्यासाठी देखील सर्व्हिस ऑफ नोटीसची प्रोसेस आहे. आणि ही संपूर्ण एकदा झाल्यानंतर कंप्लिशन ऑफ ॲक्विजिशन नॉट कंपल्सरी, म्हणजे जर का ॲक्विजिशनची प्रक्रिया सुरू केली आणि सरकारला असं वाटलं की आता ॲक्विजिशन पुढे नेण्याची आवश्यकता नाही कारण त्या ठिकाणी सार्वजनिक हित संपलेलं आहे, अशा वेळेस मात्र त्या ॲक्विजिशनमधून सरकारला माघार घेता येते आणि त्या टप्प्यापर्यंत जे नुकसान झालं त्या नुकसानाची भरपाई देऊन ते ॲक्विजिशन मागे घेता येतं, अशी देखील तरतूद आहे. ज्या ठिकाणी ॲक्विजिशनमध्ये फक्त घराचा किंवा बिल्डिंगचा किंवा मोठ्या इमारतीचा अर्धा भाग जातो आहे आणि अर्धा भाग जो राहतो आहे तो फारसा उपयोगाचा राहणार नाही, अशा वेळेस त्या इमारतीचे मालक किंवा घराचे मालक विनंती करू शकतात की पूर्ण घर हे अक्वायर केलं गेलं पाहिजे आणि त्याचं जे काही बाजारमूल्य असेल त्याचं जे काही रिझनेबल कॉम्पेन्सेशन आहे ते दिलं पाहिजे, असा देखील हक्क त्या जमीन मालकाला किंवा घर मालकाला दिलेला आहे. नंतर यासाठी जी काही कॉस्ट लागते ती देखील कॉस्ट रिक्वायरिंग बॉडी वसूल करू शकते, सांगू शकतात आणि ते निवाड्यामध्ये देखील देऊ शकते. या कायद्याखाली अवॉर्ड झाल्यानंतर जे मिळणारं नुकसान भरपाई आहे किंवा जी पुनर्वसनाची आणि पुनर्स्थापनेची रक्कम आहे ती इन्कम टॅक्स फ्री असते. शिवाय या प्रक्रियेमध्ये जे काही ॲग्रीमेंट करावे लागतात किंवा जी काही नोंदणी करावी लागते त्यासाठीची स्टॅम्प ड्युटी आणि फीस देखील माफ आहे. म्हणजे शेतकऱ्याला किंवा ज्याची जमीन किंवा ज्याची प्रॉपर्टी जाते याच्यामध्ये त्यांना कोणताही या ठिकाणी टॅक्स बसणार नाही असं आपण दिसतं. आणि जेव्हा या कायद्याखाली नोंदणी केली जाते मग ती ॲग्रीमेंटची असेल अवॉर्डची असेल, अशा नोंदणीच्या बाबतीत उपनिबंधकानं दिलेल्या सर्टिफाईड कॉपीज आहेत त्याला कायदेशीर इव्हिडन्स किंवा कायदेशीर पुरावा म्हणून सर्वत्र स्वीकारला गेला पाहिजे, अशी देखील कायद्यात तरतूद आहे. जेव्हा सर्वसाधारणपणे ॲक्शन्स कोर्टाच्या ॲक्शन्स बार केलेल्या आहेत, पण एखाद्या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध एखाद्या अथॉरिटीच्या विरुद्ध किंवा शासनाच्या विरुद्ध जर कोणाला काही आक्षेप असतील आणि त्यांना सूट दाखल करायचं असेल त्यासाठी नोटीस दिली पाहिजे. आणि त्या नोटीसचा पिरियड देखील 98 सेक्शनमध्ये लिहिलेला आहे. आणि ती नोटीस दिल्यानंतर त्या विशिष्ट पद्धतीने नोटीस दिल्यानंतर ती नोटीस बजावल्यानंतर तो कालावधी संपल्यानंतरच अशी कारवाई करता येऊ शकते असं या ठिकाणी दिलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या कारणासाठी कलम 11चं नोटिफिकेशन काढलं होतं, कलम 19 प्रमाणे त्याचं भूसंपादन झालं, त्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही कामासाठी त्या जमिनीचा वापर करता येणार नाही. आणि जर जमिनीचा वापर करायचा असेल किंवा ती हस्तांतरित करायची असेल तर मात्र त्या हस्तांतरणामुळे आणि त्या जमिनीच्या वापरातील बदलामुळे जो काही लाभ येणार आहे त्या लाभाच्या 40% रक्कम ही शेत मालकाला मिळाली पाहिजे, दिली गेली पाहिजे, असं अत्यंत स्पष्ट आणि अत्यंत क्रांतिकारी अशी तरतूद या कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. ओनरशिपची चेंज देखील झालं नाही पाहिजे असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि जेव्हा असं होतं तेव्हा ह्या 2 कलम 99 आणि 100 या कलमांमध्ये शेतकऱ्याच्या बाजूने या ठिकाणी भूमिका दिसते आहे, आपल्याला दिसते आहे. आणि जर ही जमीन 5 वर्षापर्यंत अनयुटिलाइज राहिली ॲक्विजिशन केल्यानंतर तर त्याला 2 पर्याय आहेत. म्हणजे जमीन घेतल्यानंतर ती 5 वर्षात भूसंपादन झाल्यावर 5 वर्षात वापरलीच पाहिजे ज्या कारणासाठी ती अक्वायर केली त्या कारणासाठी. जर तिने अक्वायर केली नसेल शासनानं किंवा त्या प्रोजेक्ट अथॉरिटीने, 2 ऑप्शन आहेत. एक, जे काही भूसंपादनाचा मोबदला आणि पुनर्वसनाचा मोबदला दिला तो परत घेऊन ती जमीन त्या शेतकऱ्याला दिली पाहिजे. दुसरा ऑप्शन, ती जमीन शासनाचा जो काही लँडपूल असतो त्या लँडपूलमध्ये सार्वजनिक हिताच्या प्रयोजनासाठी वापरण्यासाठी म्हणून ती जमीन त्या लँडपूलमध्ये दाखल केली पाहिजे. इथे डिफरन्स इन प्राईस
ऑफ लँड व्हेन ट्रान्सफर्ड फॉर हायर कन्सिडरेशन शुड बी शेअर. म्हणजे 99 पासून तर 102 पर्यंतच्या तरतुदी जर पाहिल्या तर जो डिफरन्स येईल, म्हणजे पूर्वी जे लँड ॲक्विजिशन मूल्य त्याला मिळालं किंवा त्याला जे पुनर्वसन आणि पुनर्वसाहतीचे लाभ मिळाले त्या मूल्यापेक्षा जितकी जास्त रक्कम येईल त्या जास्तीच्या रकमेमधला 40% भाग हा त्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे, अशी तरतूद या कायद्यातली आहे. आणि ही तरतूद पूर्वीच्या कायद्यामध्ये नव्हती, म्हणून मला असं वाटतं की एक क्रांतिकारी तरतूद आपल्याला दिसते आहे. या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत ह्या इन ॲडिशन टू एक्झिस्टिंग लॉज आहेत. म्हणजे आहे ते कायदे जे आहेत ते कोणतेही कायदे निरसित किंवा रिपील झालेले नाही आहेत. ते निरनिराळ्या, मग MIDCचा कायदा असेल, म्हाडाचा असेल, टाउन प्लॅनिंगचा असेल, निरनिराळ्या पाईपलाईनच्यासाठी ॲक्विजिशन केलं जातं त्याचा असेल, मेट्रोसाठी मेट्रोचं असेल, हे सर्व जे कायदे अस्तित्वात आहेत ते कायदे तसेच राहतील. आणि एक इन ॲडिशनच्या प्रोव्हिजन्स आहेत ह्या आपल्याला या ठिकाणी दिसतात. ऑप्शन ऑफ अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट टू लीज. अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट म्हणजे जे काही सरकार आहे ते लीजचा देखील पर्याय स्वीकारू शकते ॲक्विजिशन ऐवजी, मात्र त्याबाबतचे नियम अद्याप झालेले नाही आहेत. प्रोव्हिजन्स ऑफ दिस ॲक्ट नॉट टू अप्लाय इन सर्टन केसेस ऑर टू अप्लाय विद इन सर्टन मॉडिफिकेशन्स. या ठिकाणी कायद्यामध्ये एक 4 नंबरचं शेड्यूल दिलेलं आहे आणि 4 नंबरच्या त्या परिशिष्टामध्ये एक 14 कायदे दिलेले आहेत. त्या 14 कायद्यांमध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे त्यांच्या काल मर्यादेप्रमाणे ते लँड ॲक्विजिशन होतं. मग या कायद्यातलं काहीच त्यांना अप्लाय होणार नाही का? तर याच्यामध्ये अशी तरतूद आहे की जर हा कायदा आल्यापासून 1 वर्षाच्या आत गव्हर्नमेंटने नोटिफिकेशन काढलं आणि त्यांना अप्लाय होईल असं केलं तर मात्र ते अप्लाय होईल. तेव्हा या कायद्यातल्या फक्त व्हॅल्युएशनच्या तरतुदी, म्हणजे कलम 26 पासून तर कलम 30 पर्यंतच्या ज्या तरतुदी आहेत त्या या सर्व कायद्यांना लागू करण्याबाबत गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने तसं सर्क्युलर काढलेलं आहे. तसंच राज्य सरकारने देखील ज्या अमेंडमेंट केलेल्या आहेत त्या अमेंडमेंटमध्ये पण त्यांनी एक 5वं लावलेलं आहे आणि त्या राज्यातले जे इतर कायदे आहेत त्या कायद्यांना देखील अशा तरतुदी लावण्याविषयी नोटिफिकेशन काढण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळतो. आणि ही जे कायद्यातले शेड्यूल आहेत 1, 2, 3, 4 आणि राज्य सरकारनं केलेलं 5, ते शेड्यूल अमेंड करण्याची शक्ती त्या म्हणजे अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटला, म्हणजे केंद्र सरकारला 1 ते 4ची आहे आणि 5वं असेल तर त्या राज्याचं राज्य सरकार जे असेल ते अमेंड करू शकतात. आणि पॉवर ऑफ स्टेट लेजिस्लेटर इनॅक्ट, आणि राज्याला मात्र असा कायदा करता येईल, हा केंद्राचा कायदा आहे, याच्यापेक्षा चांगलं जर का जास्त द्यायचं असेल तर राज्याला नक्की कायदा करता येईल, पण याच्यापेक्षा कमी मात्र देण्याचा कायदा कोणत्याही राज्याला करता येणार नाही, असा याचा अर्थ आहे. ऑप्शन 2, अफेक्टेड फॅमिलीज टू अवेल बेटर कॉम्पेन्सेशन अँड रिहॅबिलिटेशन रिसेटलमेंट. जर राज्य सरकारने हा कायदा असाच ठेवून यापेक्षा जास्त चांगले बेनिफिट देण्याचं जर काही धोरण आणलं तर कोणत्याही शेतकऱ्याला या कायद्याने ॲक्विजिशन करण्यापेक्षा तो जो ऑप्शन आहे तो ऑप्शन स्वीकारण्याचा मार्ग खुला आहे, तो पर्याय खुला आहे. आणि म्हणून आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसतं, आपण जो समृद्धी महामार्गाचा प्रकल्प आहे, समृद्धी महामार्गामध्ये बहुतांशी म्हणजे मॅक्झिमम जमिनीचे खरेदी खतं झाले आहेत आणि ते म्युच्युअल खरेदीने झालेले आहेत. म्हणजे MSRDC, राज्य शासन आणि शेतकरी हे एकत्र येतात. राज्य शासनाने देऊ केलेला किंवा MSRDCने देऊ केलेला जो मोबदला आहे तो या कायद्यापेक्षा आणखी थोडासा त्याला दिलासा रक्कम दिलेली आहे आणि ती रक्कम घेऊन शेतकरी खरेदी खत करून देत आहेत. हे राज्यानं धोरण म्हणून स्वीकारलं आणि शेतकऱ्यांना ते आवडल्यावर शेतकऱ्यांना ते स्वीकारण्याचा जो काही विकल्प होता तो विकल्प त्या शेतकऱ्यांनी स्वीकारला. आणि मला असं वाटतं की मेजर लँड ॲक्विजिशन समृद्धी प्रकल्पामध्ये या प्रक्रियेतून झालेलं आहे. आणि याशिवाय केंद्र सरकारला रूल्स करण्याचा, राज्य सरकारला देखील याच्यात निरनिराळ्या कलमाखाली रूल करण्याचा अधिकार आहे. आणि जेव्हा केंद्र सरकार कायदा असे रूल्स करतं किंवा नियम बनवतं ते नियम पार्लमेंटच्या समोर ठेवावे लागतात आणि राज्य सरकारनं जर केलं तर राज्य सरकारने, राज्याची विधानसभा आहे त्या विधानमंडळापुढे ते ठेवले जातात. अशा पद्धतीच्या तरतुदी या कायद्यामध्ये आपल्याला दिसून येतात. या कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी असतील तर त्या अडचणी 2 वर्षाच्या आत आपल्याला दुरुस्त करण्यासाठी शासनाला कारवाई करता येते. ते आता होऊन गेलं, कारण हा कायदा 1 जानेवारी 2014 पासून लागू झाला. आता 6 वर्षाचा कालावधी उलटलेला आहे आणि पूर्वीचा जो कायदा होता लँड ॲक्विजिशन ॲक्ट 1894 तो ॲक्ट याद्वारे रिपील करण्यात आला किंवा निरसित करण्यात आला. मात्र त्या कायद्याखाली सुरू राहिलेल्या आणि सुरू असलेल्या आणि अपूर्ण राहिलेली जी काही कामं असतील, जे अवॉर्ड असतील ते त्यांना मात्र या ठिकाणी संरक्षण मिळेल. आणि कलम 24च्या बाबतीत त्या संदर्भात 24मध्ये भरपूर तरतुदी करण्यात आल्या आहेत. पहिल्या शेड्यूलमध्ये आपण लँड ॲक्विजिशनचा मोबदला कसा दिला जातो, कसा कॅल्क्युलेट केला जातो आणि त्याला एकूण मोबदला किंवा ज्याला कॉम्पेन्सेशन म्हणतो ते कसं वर्कआउट केलं जातं हे आपण पाहिलं.
सेकंड शेड्यूलमध्ये आपण रिहॅबिलिटेशन आणि रिसेटलमेंटच्या जे निरनिराळे लाभ आहेत ते कसे दिले जातात, ते 11 प्रकारचे लाभ आपण पाहिलेत. थर्ड शेड्यूलमध्ये ज्या ठिकाणी रिसेटलमेंट केलेलं आहे त्या रिसेटलमेंटच्या वसाहतीमध्ये कोणकोणत्या सुविधा द्यायच्यात, 25 सुविधा आपण पाहिलेल्या आहेत. आणि फोर्थ शेड्यूलमध्ये 14 कायद्यांची यादी आहे की ज्या कायद्यांमध्ये ॲक्विजिशन त्यांच्या पद्धतीने केलं जातं, पण जर केंद्र सरकारने नोटिफिकेशन लावून त्यांना जर अप्लाय केला हा कायदा, तर त्यांना या कायद्यातल्या तरतुदी लागू होतात. या कायद्यातल्या पूर्ण तरतुदी म्हणजे SIA नंतर बाकीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या प्रक्रिया न लागू करता केवळ याच्यामधील फक्त व्हॅल्युएशनच्या कलम 26 ते 30 पर्यंतच्या, 31 पण नाही, फक्त कलम 26 ते 30 पर्यंतच्या तरतुदी या फोर्थ शेड्यूलमधील काही कायद्यांना केंद्र सरकारने लागू केलेल्या आहेत. 5वं शेड्यूल याच्यामध्ये राज्य सरकारनं ॲड केले, महाराष्ट्राच्या राज्य सरकारने कलम 10ला, कलम या 105ला दुरुस्ती केल्यानंतर महाराष्ट्रातले जे काही कायदे आहेत, टाउन प्लॅनिंग ॲक्ट असेल, महाराष्ट्राचा टाउन प्लॅनिंग ॲक्ट असेल किंवा असे जे लँड ॲक्विजिशनचे कायदे आहेत त्यांना नोटिफिकेशन लावून या व्हॅल्युएशनच्या तरतुदी अप्लाय करण्यासाठी 1 वर्षाच्या कालावधीमध्ये राज्य सरकार कारवाई करू शकतं, अशी साधारण तरतूद त्यामध्ये आहे. म्हणजे शेड्यूल 5 म्हणजे शेड्यूल 4 सारखंच, फक्त राज्य सरकारने ॲड केलेले त्यामध्ये कायदे आहेत. अशी एकूण ही 114 कलमांचा आणि 5 शेड्यूलचा, सुरुवातीला मी 3 शेड्यूल म्हटलं होतो त्यावेळेस हे 3च शेड्यूल आपण विचारात घेतले होते. फोर्थ शेड्यूल जे आहे ते निरनिराळ्या कायद्यांखाली होणाऱ्या ॲक्विजिशनच्या संदर्भात आहे आणि केवळ या कायद्यातल्या मूल्यांकनाच्या तरतुदी त्याला लागू होतात. कलम 5 हे अमेंडमेंटने आलेलं 10A ची जी अमेंडमेंट आहे त्यांनी आलेलं ते कलम असल्यामुळं आता हे 5 शेड्यूल झालेले आहेत. 114 कलम आणि 5 शेड्यूल्स आणि एकूण साधारण 13 प्रकरणांचा हा कायदा आहे. सुंदर, अत्यंत पारदर्शी आणि अत्यंत रिझनेबल व्हॅल्यू शिवाय शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचा विचार करून केलेला हा कायदा आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीची गती मी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे ती मंद आहे. मात्र शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला आणि बाकीचे जे बेनिफिट्स आहेत ते चांगले आहेत आणि म्हणून इतक्या लांबलचक कार्यपद्धतीमध्ये आपला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या गोष्टी होऊ शकतील का, आणि यासाठी म्हणून प्रत्येक राज्याने आपापल्या राज्यामध्ये निरनिराळे धोरणं स्वीकारलीत आणि त्यामधून थेट खरेदीचा पर्याय अनेक ठिकाणी स्वीकारला गेला आणि म्हणून थेट खरेदीचे धोरण प्रत्येक राज्य सरकारने घेतलं आणि मोठ्या प्रमाणावर या नव्या लँड ॲक्विजिशनच्या कायद्याने ॲक्विजिशन होण्याऐवजी थेट खरेदीच्या पद्धतीने लँड ॲक्विजिशनची प्रक्रिया सुरू झाली. आपण पुढच्या भागामध्ये थेट खरेदीची प्रक्रिया नेमकी कशी आहे, निदान महाराष्ट्रात ती कशी आहे हे आपण समजावून घेऊया. मला असं वाटतं की 1 ते 114 कलमांचा, 13 प्रकरणांचा आणि 5 शेड्यूल असणारा हा जो कायदा आहे, गेल्या 9 भागा म्हणजे गेले 8 भाग आणि हा 9व्या भागामध्ये आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. आपल्याला तो आवडला असेल, आपण जरूर लाईक करा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, आपल्या मित्र परिचितांना देखील सांगा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा, म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन मिळत राहतील आणि आपल्याला नवीन विषय कळत राहतील. आपल्या काही सूचना असतील तर जरूर कळवा. वरती या ठिकाणी आयचं बटन आहे, या ठिकाणी क्लिक केलं की आपल्याला यापूर्वीचे व्हिडिओज मिळतील किंवा व्हिडिओमध्ये गेला तर तुम्हाला प्लेलिस्ट दिसेल, आपल्या चॅनलवर गेला तर प्लेलिस्ट दिसेल आणि प्लेलिस्टमध्ये तुम्ही पाहिल्यानंतर आपल्याला निरनिराळ्या प्लेलिस्टमध्ये आपल्या सोयीच्या बाबी पाहता येतील. शेवटी देखील आणखी काही आपण ज्याला आपण एंड स्क्रीन म्हणतो त्या एंड स्क्रीनमध्ये देखील आपल्याला काही व्हिडिओ दिलेले आहेत. आपल्या आवडीप्रमाणे आपण जरूर त्यांचा आस्वाद घ्यावा. मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.